Co-powered by Techno. अमरावती विधानसभा मतदारसंघातील कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी करण्यासाठी त्याचं भूमिपूजन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या ज्या स्थानिक आमदार आहेत सुलभा खोडके यांच्या वतीने जे आहे ते त्यांच्या स्वागताचे बॅनर जे आहेत ते ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सुलभा खोडके यांच्या मतदारसंघामध्ये विविध विकास कामांची आज पायाभरणी होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहेत। नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये सुलभा खोडके यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप जो आहे तो ठपका जो आहे तो काँग्रेसने त्यांच्यावर ठेवलेला आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून जे आहेत ते सुलभा खोडके काँग्रेसपासून लांब आहेत, त्यामुळे त्या आगामी काळामध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागलेल्या आहेत। ऑक्टोबर महिन्यामध्ये अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवार गटाचा जो आहे तो मोठा मेळावा होणार आहे, महिला मेळावा होणार आहे आणि याच मेळाव्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुलभा खोडके ज्या आहेत त्या प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी TV9 ला दिलेली आहे। आपण बघू शकतो त्याचीच कुठेतरी चाहूल जी आहे ती या बॅनरच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ज्यावेळेस राष्ट्रवादीमधनं जे आहे ते नवनीत राणांना उमेदवारी लोकसभेची दिली होती त्यावेळेस जर आपण पाहिलं तर सुलभा खोडके यांनी जो आहे तो राष्ट्रवादीला जो आहे तो रामराम ठोकलेला होता आणि त्यानंतर पुन्हा जर आता आपण पाहिलं तर सुलभा खोडके यांची काही दिवसातच राष्ट्रवादीमध्ये जे आहे ते घर वापसी होणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी महायुतीकडनं जर आपण पाहिलं तर ते अमरावती विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। दुसरीकडे भाजपचे देखील अनेक इच्छुक जे आहेत ते अमरावती विधानसभा मतदारसंघामधून जे आहे ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये जर आपण पाहिलं तर महायुतीमधनं जे आहे ते अमरावती विधानसभेसाठी जे आहे ते भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये इच्छुकांमध्ये जे आहे ते रस्सीकेस होण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवर पाहिलं तर अजित पवार यांच्या स्वागताचे भले मोठे बॅनर जे आहेत ते होर्डिंग्स जे आहेत ते काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके यांनी अमरावतीमध्ये लावलेले आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।